शाळा 60चं दशक. पहाट झाली. पाटील आज लवकरच उठले. ते आज चांगल्याच खुशीत होते. सुनबाईनं वाफालेला चहा आणून दिला. गाडीवानानं बैलगाडी तयार केली होती. गाडी घुंगरं वाजवीत तालुक्याच्या गावाला निघाली. तोपर्यंत गावगाडा सुरू झाला होता. गाडीवान गाडी हाकत होता. तिकडे पाटील आठवणीत हरवून गेले. तालुक्यापासून 10-12 किलोमीटरवर डोंगराच्या कुशीत वसलेलं त्यांचं कोरडेवाडी हे गाव. नावाप्रमाणच कोरडं. पावसाळ्यात पाऊस पडला की सारे पाणी खाली वाहून जायचं. स्वातंत्र्य मिळाले, पण साऱ्या गोष्टींची वानवा. जिराईत शेती व इतर वेळी मोलमजुरी एवढेच लोकांचे काम. शिक्षणाचा पत्ता नाही, पण लोक त्याही परिस्थितीत आनंदी. पाटील त्यांच्या काळात तालुक्याला जाऊन 4-2 बुकं शिकलेले. सारा प्रपंच झाला, पण गावात शाळा नाही याचं अतीव दुःख. गावातील सारी माणसं त्यांच्या आज्ञेत राहणारी. पण आज पाटील खुशीत होते. अनेक वेळा जिल्ह्याला जाऊन पाटील थकले होते. निराशा मनात डोकवत होती, पण पाटलांनी हार मानली नाही. सरते शेवटी गावात शाळा उघडायला परवानगी मिळाली. पण सरकारनं अट टाकली. खोलीचं तुम्ही बघायचं, शिकवायला गुरुजी आम्ही देऊ. पाटलांनी लगेच मान्य केलं व आज तो दिस उगवला होता. पाटील गुरुजींना आणायला स्वतः तालुक्याकडे निघाले होते. आनंद होता मनात साठलेला. कोरडेवाडीपासून तालुक्याचं गाव खूपच लांब. रस्ता म्हणायला नावाला. रस्त्यात आडवे डोंगर, कडेकडनं शेतातून जायचं. चढ उतारामुळं बैल पार दमून जायची. तातोडी शिवाय कोणीही तालुक्याला जायचं नाही. मोलाने गेले तर तेथेच मुक्कामी राहायचे. सलग 2-4 महिने. पाटील तालुक्याच्या ऑफिसात पोहोचले. साहेब पाटलांना ओळखत होते. नमस्कार चमत्कार झाला. साहेबांनी बोलायला सुरुवात केली. तुमच्या गावात नवीन गुरुजींची नेमणूक केली आहे. त्याला सरकारच्या नियमानं पगार मिळेल, पण त्याच्या राहण्याचं तुम्ही केलं तर बरं होईल. पाटलांनी जबाबदारी घेतली होतीच. नुकताच शिक्षक झालेल्या तरुणाला साहेबांनी आवाज दिला. तरुण आदमीनं जवळ आला. पाटलांना व साहेबांना रामराम केला. मॅट्रिक झालेला तो तरुण तालुक्याच्या गावात राहणारा होता. पाटलांनी व गुरुजींनी साहेबांचा निरोप घेतला. गाडीवान गावाकडे निघाला. पाटील व गुरुजींच्या गप्पा रंगल्या. पाटलांनी गुरुजींना खूप आधार दिला. गुरुजींनीही मन लावून काम करण्याचं आश्वासन दिलं, पण महिन्यातून एकदा तालुक्याला सोडण्याचा शब्द सोडवून घेतला. बैलगाडी मावळतीला कोरडेवाडी जवळ आली. पाटलांनी सगळ्या गावाला आदल्या दिवशी आपलं काम झाल्याचं सांगितलं होते. त्यामुळं सारा गाव गोळा झाला होता. सारे ठार अडाणी, पण त्यांच्या डोळ्यात चमक दिसत होती. गुरुजींना गलबलून आलं. गुरुजींचे जोरात स्वागत झाले. रात्री गुरुजींचा पहिला मुक्काम पाटलांच्या घरी घडला. दुसऱ्या दिवशी पाटलांनी ठरवल्याप्रमाणे खोलीची निवड केली होती. त्यांचे 3 खोल्यांचे घर होते. पुढं ओसरी. एक खोली पाटलांनी पोराच्या व सुनबाईच्या मदतीनं मोकळी करून घेतली. सडा सारवण होईपर्यंत दुपार झाली. गावातील आणखी 5-6 माणसं आली होती. जेवण झाल्यावर पाटील, गुरुजी व ते गावकरी आपल्या गावात शिकण्याजोगी किती मुलं आहेत हे शोधायला निघाले. पाटलांचा उत्साह पाहून गुरुजींचा उत्साह वाढला होता. गावकऱ्यांनी तोंडात बोटं घातली, कारण पाटलांना आजच्या इतकं खुश गावानं कधीच पाहिलं नव्हतं. पहिलं घर लागलं रामा कोरड्याचं. तो भीत म्हणाला, पाटील, मला 2 मुलीच आहेत. मुलींनी शिकून काय करायचं?
शांता व सोनाबाई माझ घरातून डोकावत होत्या. पाटलांच्या नजरेनं बरोबर हेरलं. त्यांना शिकायचं आहे. त्या 8-10 वर्षाच्या झालेल्या. पाटलांनी रामाला समजावून सांगितलं, अरे रामा, तुझी जिंदगी अडाणीपणात गेली. आठव बरं, तालुक्याला गेल्यावर 4 लोकात बोलताना तुला अडखळायला होतं. कधी कधी 4 महिने दुसऱ्याच्या शेतावर राबूनही हिसाबात गडबड होते. मग हे असं चालू द्यायचं का? रामा भानावर आला. पोरींना शाळेत पाठवायला तयार झाला. कोरड्यांचा बाळू, शिवा, आनंदा, किसना आणि कित्येकांच्या घरी पाटलांनी घसा कोरडा केला. गुरुजीही समजावू लागले. 15 पोरं पोरी शाळेत येणार हे गुरुजींना खात्रीनं पटलं. सगळी पोरं उद्या शाळेत येणार होती. शाळा म्हणजे पाटलांचं घर. सकाळ झाली. पाटील व गुरुजी लवकर उठले. गुरुजींनी खोली झाडून घेतली. गावातल्या 2 बाया सकाळी लवकर आलेल्या होत्या. सडा शिंपण झालं. सुंदर रांगोळी काढून झाली. गुरुजींनी पाटलांकडून घरातला देवाचा फोटो मागून घेतला. फोटो योगायोगानं सरस्वतीचा होता. हळूहळू पोरं घाबरत घाबरत शाळेमध्ये आली. कुणी आई बरोबर, कुणी वडिलांसोबत आलं होतं. गुरुजींनी सर्वांचं स्वागत केलं. ओसरीवर बैठक बसली. एका बाजूला पोरं पोरी, दुसऱ्या बाजूला त्यांचे आई बाप. पाटलांना काय आठवलं कोण जाणे. पाटील तडक उठले व त्यांच्या शेजारच्या खोलीत गेले. सर्वजण आश्चर्यानं पाहायला लागले. 5-6 महिन्यापासून आज शाळा सुरू होईल, आठवड्याने सुरू होईल असं पाटलांना वाटायचं. म्हणून त्यांनी अगोदरच 15-20 खापराच्या पाट्या व पेन्सिली घरात आणून ठेवल्या होत्या. पाट्या पेन्सिली घेऊन पाटील ओसरीवर आले. त्यांच्या डोळ्यांना धार लागली होती. लोकांना व गुरुजींना गलबलून आले. सर्वांना पाट्या वाटल्या. फोटोची व पाटीची पूजा झाली. एका पाटीवर गुरुजींनी स्वस्तिक काढलं. बाजूला फुलं मांडली. गुरुजी बोलायला लागले, आत्तापासून आपली शाळा सुरू. कोणीही घरी राहायचं नाही. मी शाळेतच राहणार आहे. पोरं पोरी आनंदात न्हाऊन निघाले. गुरुजींनी पोट तिडकीने बोलायला सुरुवात केली. लोकांना व पोरांना आवडलं. पाटील बोलायला उठले. इतक्या वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. त्यांना जास्त बोलवेना. ते म्हणाले, बाबांनो, मी शाळा सुरू व्हायला खूप खस्ता खाल्ल्या. पाटील आहे, कोणत्या तोंडानं तुम्हाला सांगू पोरांना एवढ्या लांब तालुक्याला शाळेला पाठवा. आज कामाचं चीज झालं. तुमच्या सर्वांची साथ लाभली. आज सोन्याचा दिस उगवला. पोरांना शिकवा, घरी ठेवू नका. जास्तीचं काम करा, पण पोरांना अडाणी ठेवू नका. गुरुजींच्या राहण्याची सोय झाली. त्यांच्या जेवणाचं मी पाहतो. लोकांनी एका सुरात सांगितलं, पाटील, तुम्ही एवढं केलं, आमची वर पण जिम्मेवारी आहे. आम्ही तुमच्या अप्रोक्ष ठरवलंय. रोज एकाच्या घरची भाजी भाकरी गुरुजींना दोन्ही वेळेला पोच होईल. पाटलांनी गुरुजींकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्यांना लोकांच्या प्रेमानं भरून आलं होतं. शब्द बोलवत नव्हता. थोड्या वेळानं माणसं पांगली. पाटील गुरुजींना सांगून शेतावर गेले. इकडे एकमेकांकडे पाहणारी मुलं, त्यांच्या जवळच्या पाट्या पेन्सिली व गुरुजी एवढेच उरले. गुरुजींनी आता निश्चय केला होता, इथंच राहायचं. महिन्याला घरी जायचं. लोकांची भाजी भाकरी आनंदानं खायची. पण आता पुढची पिढी घडवायची. मुलांना मनापासून शिकवायचं. अडचणींचा पाढा वाचायचा नाही. कुरकुर करायची नाही. पाटील मदतीला आहेतच. गुरुजींनी आनंदाने मुलांना गोल बसवलं. पाट्या पुढं ठेवल्या व पेन्सिली दिल्या व हळूच कोपऱ्यात ठेवलेला पिशवीतून खाऊ बाहेर काढला व मुलांना वाटला. आठवणीने आणलेला तो खाऊ पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
आवडीने खाऊ खाल्ल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनात साठवत शाळेमध्ये ग म भ न सुरू झालं. मुलांचं भविष्य घडू लागलं. सर्व गुरुजनांना समर्पित.